आपण अशोकराव, आपण काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार चालवलं त्यावेळेला एक असं दिसून यायचं की दोघेही तसं बघायला गेलं तर एका डीएनएचे पक्ष आहेत. त्यांचं वोट ट्रान्सफर व्हायचं. इथे फारच विचित्र परिस्थिती आहे. भाजपच्या लोकांनी घड्याळ दाबावं ही हिम्मत भाजपचा मतदार करू शकेल जिथे कुठे घड्याळाचं चिन्ह असेल? बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आता ही समज मतदारांमध्ये सुद्धा आहे की हे सर्व व्यवस्थित घडवायचं असेल तर एकमेकांना सोबत घेऊनच चालावं लागेल. ही आता मानसिकता मतदारांमध्ये झालेली आहे आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे खालपर्यंत पोहोचून हे घडवून आणायचं. ही अंडरस्टँडिंग तेवढी आता निर्माण झालेली आहे. कोअलिशनचा हा भाग आहे. पण आता तुमच्याच ठिकाणची परिस्थिती आपण जर समजा घेतली की अगदी उद्या भोकरमधल्या मतदाराला ज्याला वर्षानुवर्ष अशोकराव सांगतात पंजा दाबा, तो पंजा दाबत आलेला आहे, त्याला तुम्ही यंदा सांगणार आहात कमळ दाबा. आज भोकरमधला 90% मतदार हा माझ्या बाजूने उभा टाकलेला आहे. हो येस, गेल्या 15 ते म्हणतात जिथे तुम्ही तिथे आम्ही. म्हणजे मतदारांची भाषा जी माझ्या भागातल्या प्रमुख लोकांची आहे, साहेब जिथे तुम्ही तिथे आम्ही, अशा एकंदरीत भूमिकेतून आज मतदार तिथे काम करते. त्यांचा विश्वास पक्षावर आहेतच, पण माझ्या निर्णयाला समर्थन देणारा वर्ग आता 80-85% तिथे निर्माण झालेला आहे. दे आर ऑल वर्किंग फॉर मी. काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. छोटा असाही त्यातला एक निरीक्षणाचा भाग आहे की अशोकराव तर राज्यभर फिरत असतात. जे काही स्थानिक यश असतं ते भाभींचं असतं. नाही, त्या असं एकेकाळी माझी पत्नी तिथे मतदारसंघ सांभाळायची. ती आमदारसुद्धा मधल्या काळात एक टर्म निवडून आलेली होती. प्रकृतीच्या कारणास्तव तिने मग थोडंसं माघार घेतली. आता कार्यकर्ते आहेत, प्रमुख नेते आहेत, सर्व काम करतात.